श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे संडे आणि संडेला मी बनवली होती तुरीच्या दाण्याची आमटी. रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. यामध्ये सुरुवातीला लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे. मिनिटभर परतल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी तुरीची दाणे घातलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतले होते. 2 ते 3 मिनटं छान परतून झाल्यानंतर एक टोमॅटो उभा काप करून घातलेला आहे. टोमॅटो तुम्ही कशाही पद्धतीने कट करू शकता. आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे. 3 ते 4 मिनटं टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. टेस्ट खूप भारी लागते. त्यानंतर 4 ते 5 मिनटं आपण छान हे मसाले जे आहेत किंवा मग साहित्य जे आहे ते छान परतून घेतलेले आहे तेलावर. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि मिक्सरला छान बारीक करून घेऊया. सेम कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी आणि जिरे घातलेले आहेत. जिरे आणि मोहरी फुलल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम आपण जे वाटण बनवलं होतं किंवा तुरीच्या दाण्याची प्युरी बनवली होती ती घालून घेऊया. 1 मिनटं छान तेलावर परतल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया. सुके मसाल्यांमध्ये मी फक्त अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घातलेला आहे. तिखटपणा येण्यासाठी मी यामध्ये भरपूर अशी हिरवी मिरची वापरली होती. लाल तिखट वापरल्याने भाजीचा रंग चेंज होतो, त्याच्यामुळे फक्त हिरवी मिरची वापरलेली. वरून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम किंवा मग हाय फ्लेम ठेवली तरीही चालणार आहे. आपण झाकण ठेवून 2 मिनटं वाफ येऊ दिलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि छान असं मिक्स करून घ्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी झालेली आहे. पण आपल्याला भाजी अजून शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी परत झाकण ठेवून घेऊया आणि थोडी जागा ठेवूया, म्हणजे भाजी आपली उतू जाणार नाही किंवा जो रस्सा आहे तो बाहेर येणार नाही. 10 ते 15 मिनटं भाजी शिजवून झाल्यानंतर आपली जी तुरीच्या दाण्याची आमटी आहे ती रेडी झालेली आहे. गॅस बंद करूया. वरून तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता, पण आपण त्याच्यामध्ये पेस्ट घातलेली आहे तर आवश्यकता नाही आहे. ही आमटी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. बाय.